ठिकाणी मी पाहिलेलं आहे आणि मला ठाम विश्वास आहे की परत आपला हा अखंड भारताचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याची क्षमता आणि धमक ही फक्त ना फक्त आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांमध्येच आहे हे मी आवर्जून या निमित्ताने उल्लेख करेन। आज आपण भारतीय म्हणून इथे आज आपण उपस्थित आहोत, हातात असलेला झेंडा आणि आपला आपण जेव्हा भारत माता की जय म्हणतो आणि आपण वंदे मातरम म्हणतो तेव्हा आपल्या मनामध्ये एक आपल्या देशाबद्दल असलेला अभिमान निश्चित पद्धतीने पेटताना आपल्याला दिसतो आणि म्हणून आजच्या दिवशी जसं आपण एकत्र आलेलो आहे तसा वर्षाचे 365 दिवस जेव्हा जेव्हा आपल्याला या तिरंग्याबद्दल आपल्याला अभिमान म्हणून आपल्याला भारतीय म्हणून पुढे येण्याची संधी भेटेल तेव्हा आपल्या पुढे असलेलं पद किंवा डिग्रीचा विचार न करता मी काही असलो कुठे असलो आपल्या राष्ट्रगीत असो किंवा वंदे मातरम म्हणण्याच्या दृष्टिकोनातून काही लोक 2 वेळा विचारतात। आम्ही म्हणणार नाही हे सांगण्याची पण काही भूमिका ठेवतो। आपल्या देशासाठी खरं म्हणलं तर ही चिंतेची बाब आहे की आपल्याला वंदे मातरम प्रत्येकाने म्हटलं पाहिजे। यासाठी देशाच्या संसदेमध्ये आपल्याला विधेयक आणायला लागतो हे आपल्यासाठी चिंतेची बाब असते आणि म्हणून आपणही लक्षात ठेवावं की आपण आपल्या ओटांवर आणि जेव्हा जेव्हा संधी भेटेल तेव्हा प्रत्येकाने वंदे मातरम म्हटलंच पाहिजे आणि जो पण वंदे मातरमचा अपमान करेल त्याला भारतीय म्हणून सोडता कामा नये ही भूमिका आपण प्रत्येकाची असला पाहिजे हे आवर्जून ह्या निमित्ताने मी सांगेन। परत एकदा अतिशय उत्तम नियोजन जे आपल्या या विधानसभेच्या माझ्या सगळ्या सहकार्याने जे केलेलं आहे, लहान शाळेतली लहान मुलं असो काही माजी सैनिक मोठ्या प्रमाणामध्ये इथे आलेले आहेत, तिन्ही तालुक्याचे जे भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे सगळ्या पक्षाचे लोक जे भारतीय नागरिक म्हणून जे इथे उपस्थित झालेले आहेत, परत एकदा आपल्या सगळ्या जणांचं मी अभिनंदन, आपल्या सगळ्यांचे आभार मानतो।